हे हृदय इतकं हलकट नाही का याच्यावर कोणी प्रेम नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं. हे हृदय इतकं हलकट नाही का याच्यावर कोणी प्रेम नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकी प्रीसेट दिलेला आहे ते आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आता ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सिम्पली काय करायचं आहे, खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये बघू शकता अशा प्रकारे मी तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे. तर मटेरियलमधील तुम्हाला तुमचा एक इमेज अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर बघू शकता अशा प्रकारे तुमचा इमेज ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्मेशन मोशनमध्ये जाऊन थर्ड ऑप्शन क्लिक करून याची जी साईज आहे ती अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. आणि साईज वाढवून अशा प्रकारे इमेज आहे तो सेट करून घ्यायचा आहे. आता इमेज सेट करून घेतल्यानंतर याची जी लेंथ आहे ती आपल्याला 4.27 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. आणि वाढवून घेतल्यानंतर सगळ्यात पहिला बीट 1.1 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इमेज लेअरला क्लिक करून बरोबर त्याच्या खाली या इमेज लेअरचे 2 भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर 2.7ला एकदा कट करून घ्यायचा आहे, 3.18ला एकदा कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकता इमेज लेअरचे 4 भाग झालेले आहेत. आता या 4ही भागांना इफेक्ट देण्यासाठी सिम्पली इथून आपल्याला बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आणि बघू शकता हे इफेक्ट तुम्हाला 3 दिसत आहेत. तर फर्स्ट इफेक्ट फक्त फर्स्ट लेअरलाच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यासाठी पहिला इफेक्ट कॉपी करून पहिल्या लेअरलाच फक्त पेस्ट करून घ्यायचा आहे. आणि याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आणि सेकंड नंबरचा इफेक्ट बघू शकताय तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 1.1 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून एक इमेजमध्ये सोडून 3.18ला हाच इफेक्ट पेस्ट करायचे आहे. आणि पेस्ट केल्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून थर्ड नंबरचा जो इफेक्ट आहे तो सिम्पली बघू शकताय तो कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 2.7 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. आता अशा प्रकारे आपल्या 4ही इमेज लेअरला इफेक्ट पेस्ट झालेला आहे. तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता 4ही इमेज लेअरला इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि मी तुम्हाला अशा प्रकारे एक PNG दिलेला आहे तो ॲड करून त्याची लेंथ आहे ती सगळ्यात पहिल्यांदा 4.27 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून तो इमेज लेअर म्हणजेच आपला PNG लेअर सिलेक्ट करून आपल्या याची साईज आहे ती वाढवून अशा प्रकारे वरती स्क्रोल करून सेट करून घ्यायचा आहे. आणि सेट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की पहिलं ॲनिमेशन आहे ते आपल्या इथं क्रिएट झालेलं आहे. बघू शकता याचा ओव्हरऑल लुक. सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 4.27 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि जो आपला इंदोरकर महाराज स्पेशल डायलॉग व्हिडिओ आहे तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्यानंतर उरलेला भाग आहे तो कट करायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इंदोरकर महाराज स्पेशल डायलॉग व्हिडिओ ॲड केलेला आहे. आणि ॲड केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर परत एकदा 4.27 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि दुसरा PNG दिलेला आहे तो सिम्पली ॲड करून मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन याची साईज आहे ती वाढवून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे इथं तुम्ही सेट करू शकता. आणि सेट झाल्यानंतर याची लेंथ शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. आता या स्टेटसचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो क्रिएट झालेला आहे. त्यानंतर काय करायचं प्लस चिन्ह जायचं मीडियामध्ये जायचं आहे. आणि अशा प्रकारे आपण PNG व्हिडिओ ब्लॅक पेनची जशी ॲड करतो तसा तुमचा लोगो जर तुम्ही क्रिएट करून ठेवला असेल तर इथून तुम्ही ॲड करून इथं तुम्हाला क्रिएट करून इथं लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर बघू शकताय की तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोची एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल.
तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.